हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला माहितीच आहे चैत्र नवरात्री सुरू आहे आणि आजचा आहे मंगळवार. चैत्र नवरात्रीमध्ये महाकालीचं दर्शन घेण्याचं आम्ही ठरवलं आणि ऑफिसवरून सुटल्यानंतर आम्ही महाकालीच्या दर्शनासाठी गेलो. हे दक्षिणामुखी महाकालीचं मंदिर आहे. दक्षिणामुखी महाकाली म्हणजेच काय? तर दक्षिण ही दिशा यम, पितर आणि अंताचा मार्ग मानली जाते. त्यामुळे दक्षिणामुखी देवी ही नकारात्मक शक्तीवर विजय मिळवणारी आणि वाईट शक्तीचा नाश करणारी आणि भक्तांचं रक्षण करणारी मानली जाते. महाकाली हे देवीचं अत्यंत उग्र आणि शक्तिशाली रूप आहे. पण जेव्हा ती दक्षिण दिशेकडे तोंड करून असते, तेव्हा तिचं स्वरूप आणखी प्रभावशाली मानलं जातं आणि यालाच आपण दक्षिणामुखी महाकाली असं म्हणतात. तुम्ही बघू शकता मंदिर मंदिर खूप मोठं नाहीये. मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा खूप छोटाच आहे. पण जर तुम्ही या मंदिरामध्ये गेलात तर इथलं वाईब एकदम पॉझिटिव्ह आहे. फुलांची आरास, खूप सुंदर असं सजवलेलं महाकालीचं मंदिर. आम्ही इथून ही दक्षिणामुखी महाकाली आहे आणि ही साऊथ इंडियन लोकांची देवी आहे. तर ह्यांच्यामध्ये सुपारीचं फूल हे देवीला वाहिलं जातं म्हणून आम्ही ही सुपारीच्या फुलाची ओटी घेतली आणि देवीला अर्पण केली. साऊथ इंडियन लोकांमध्ये सुपारीच्या फुलाला एकदम विशेष महत्व आहे. हे पंडितजी महाराज आहेत ज्यांनी आमची ओटी मंतरली. आपण जे काही मनापासून देवीला प्रार्थना केली ती त्यांनी देवीपुढे मांडली आणि देवीने तिचा स्वीकार केला असं आपण समजतो. हे जे पंडितजी महाराज आहेत हे सगळेजण इथे निस्वार्थपणे मंदिरामध्ये सेवा देतात. मंदिराची पूर्ण व्यवस्थापन ते लोक करतात. तयारी करण्यापासून सजावटीपासून सगळंच काम हे पंडितजी महाराज करतात. दर्शन घेतल्यानंतर आम्ही शांतपणे गाभाऱ्यामध्ये बसलो. थोडा वेळ मनाला शांतता मिळावी याच्यासाठी शांतपणे देवीच्या समोर देवीचं स्वरूप, देवीचं रूप जे सजवलेलं रूप आहे ते न्याहाळत आम्ही बसलो. कालभैरवांच्या आरतीनंतर आता महाकाली मातेची आरती सुरू होणार आहे. महाकाली च्या आरतीसाठी तुम्ही बघताय की पंडितजी महाराज पूर्ण सर्व तयारी करत आहेत.
तर महाकाली म्हणजे एक्झॅक्ट नक्की कोण? तर असं म्हणतात, की भगवान शिवांनी पार्वतीला तंत्रविद्येचं ज्ञान दिलं होतं. आणि तेव्हा पार्वतीने भगवान शिवाना म्हणजे आपल्या पत्नीला त्यांनी विचारलं होतं, की योगिनी तंत्र हे मला सुद्धा सांगा. शिवा त्यावेळेला ती पार्वतीला म्हणाले होते, "ते सगळ्यात फलदायी तंत्र म्हणजे ते योगिनी तंत्र आहे आणि ते तिला जरूर शिकवणार." पण कुठलीही पूजा किंवा कुठलीही साधना सुरू करण्याआधी त्यांनी महाकाली म्हणजे जी युनिव्हर्सल मदर आहे, तिचा आशीर्वाद घेण्यासाठी पार्वतीला सांगितले आणि तिच्यापासून सुरुवात केली. भगवान शिवा ज्यावेळेला महाकालीचं स्पष्टीकरण देतात, त्यावेळेला ते म्हणतात, की महाकाल ही युनिव्हर्सल मदर आहे, म्हणजेच विश्वमाता आहे. तिचे स्वरूप सांगताना म्हणतात, की तिचा रंग एकदम सावळा आहे आणि ते तिच्या या रूपाला नमन करतात. तिचे दात व्हिजिबल आहेत, लाइटनिंग टीथ आहेत. गळ्यात मुंडमाळा आहे. ती दिगंबरम आहे. दिगंबरम म्हणजे जिच्यामध्ये मालांचं तत्व नाही, मायाचं तत्व नाही. माया म्हणजेच डिझायर्स, एक्स्पेक्टेशन्स, व्हॉट वी वेअरिंग, हाऊ वी लुकिंग, व्हॉट वी ईटिंग असं काहीच नाहीये.
गाईज, तुम्हाला ही महाकालीची आरती कशी वाटली ही मला नक्की सांगा आणि तुम्हाला ही महाकालीचे ब्लेसिंग्स मिळते हीच महाकालीच्या चरणी